गरिबी नशिबावर लिहिली होती का? अरे श्रीमंत बाबाची पोरगी आहे, पण गरीबाच्या घरात जरी पडली, यातल्या अनेक महिला श्रीमंत बाबाच्या असतील कदाचित. चुकून नवऱ्याच्या घरी परिस्थिती थोडीशी हालाकीची असेल, पण प्रारब्ध आहे ते. गरिबी श्रीमंती प्रारब्धावर सोडा. सगळ्या गोष्टी प्रयत्नाने नसतात मिळत. काहीतरी तर तुम्हाला मानावं लागेल ना. लाज वाटते लोकांना, बहिणीच्या घरी जात नाही. असे बरेच भाऊ आहे हो, जे बहिणीकडे भाऊबीजेला नाही. तो लग्न झालं मुलीचं, ती गरीबाच्या घरात पडली, बिचारी लंकेची पार्वती झाली. नशीब तिचं. कब तक रहोगे? पार्वती झाली. नशीब तिचं. दिसायला थोडीशी काळी सावळी होती, पण मन खूप चांगलं होतं तिचं. लग्न केलं भावाने, त्यावेळेला 3 वर्षाची मुलगी होती भावाला. सत्य आहे बरं का, हे कीर्तन नाही, भाषण नाही, कथा नाही, तुमच्या घरातलं माझ्या घरातलं चित्र आहे. ऐकून ठेवा. पाठ झाली लोकांच्या भागवत. आता मानात डोलवला लागलो. ही सगळी महाराज मंडळी सांगणारी समोर. माझ्यापेक्षा या लोकांचे अनुभव जास्त आहे, माझ्यापेक्षा जास्त वय सुद्धा आहे यांचं. सत्य ऐकतात माणसं, सत्य स्वीकारत नाही. ही या संप्रदायातली एक काहीतरी कमीपणाची बाब वाटते. जितकं मोठं चाललंय त्याचं आउटपुट तितकं निघत नाही. परिस्थिती 3 वर्षाची मुलगी होती भावाला, तेव्हा लग्न झालं बहिणीचं. चांगलं लग्न झालं, बहीण बिद्या झाली. भावाचं दर्शन घेतलं, मोठा होता. आई वडील, बापाचं छत्र हरवलं होतं. आई होती थकलेली माय, माऊलीचं दर्शन घेतलं. लग्न लागून बहीण सासरी गेली, पण परिस्थिती गरिबीची आहे हे लक्षात येता बरोबर थोडा 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 बहिणीशी संबंध भावाने तोडला. कमी केलं बहिणीकडे जाणं. बहिणीला लक्षात येत होतं ते आपला भाऊ येत नाही आपल्या घरी. रक्षाबंधन आली की वाट पाहायचा. पहिल्या रक्षाबंधनला असं वाटलं काम असेल, आला नाही. भाऊबीजला येईल. भाऊबीजला असं वाटलं अरे खूप श्रीमंत आहे, घरचे काम आहे, शेती आहे, अजून काय असेल. पुन्हा रक्षाबंधनला येईल. बाकीचे सगळे आवाज द्यायच्या. भाऊबीजेला आला माझा भाऊराया, भाऊबीजेला आला माझा भाऊराया. काय सांगू बाई माझ्या भावाची बडाई, वाटीच्या वाटसरा नको पाहू मले. माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचे तोडे. वर्णन करते बहीण भावाचं. कसला भावाला आवाज जातो, खरा हाक जात नाही. तो नाते होते पैशात बघायला लागले. नुसती वाटच पाहते. इकडे 2 मुलं झाली बहिणीला. कालावधी निघून गेला. 17 वर्ष झाली आज भाऊ बहिणीकडे आलेला नाही. शेजारी चांगली होती. तिचा भाऊ आला की ती भावाला म्हणायची दादा जा, तिला ओवाळून घे, तिच्या हातून ओवाळून घे. तिचा भाऊ येत नाही रे तिच्याकडे. बरं बाई जातो. जावं भावाने, तिला ओवाळणी घालावी. पैसे पाहिले की असं वाटायचं हीच ती नोट आहे ज्याच्यामुळे माझा भाऊ आज माझ्या लांब आहे. दादा काही नको, असाच दरवर्षी तुझ्या बहिणीकडे आला माझ्याजवळ येत जा, मी तुला ओवाळत जाईल. मला काही नको दुसरं. माझ्या मुलांना आशीर्वाद द्या. गरीब होती पण स्वाभिमानी होती. हाव नव्हती तिला. भावाचं स्मरण व्हायचं, नवऱ्याला भावाचं नाव काढलेलं आवडायचं नाही. शेवटी स्वाभिमानी होता.
वाईट नव्हता, पण त्याला वाटायचं काय यायला ना, आपली जर चेष्टा करावी वाटत असेल, आपल्या गरिबीचा राग येत असेल तर काय त्या लोकांचं नाव काढायचं. चोरून सगळे फोटो बघायचे. विवाहोत्तर कालावधीत आई वारली होती तेव्हा गेलेली एकदा फक्त, त्यानंतर पुन्हा काही योग नाही. आईचं बापाचं स्मरण व्हायचं, कधी कधी भावाचं स्मरण व्हायचं. चोरून डबा मला आणून द्यायचा, शिल्लक राहिलं मी खाऊन घ्यायची. दादाला बाबा मारायचे त्यावेळेला मीच जायची, बाबाची छडी धरायची. तेव्हा तर असं वाटत नव्हतं हा दादा असा निघेल. कसं बदलला ना. भाऊजी खूप चांगली होती. भावाची बायको आठवायचा, मनात विचारायचा रक्ताचा भाऊ आहे पाठचा, पण भावापेक्षाही बहिणी चांगली आहे आपली. स्वभाव खूप चांगला आहे तिचा, मयाळू आहे बिचारी. काय करू, भावालाच आपली लाज वाटते. आज 2 मुलं झाले, भावाला अजून पोरांचा चेहरा पाहिला नाही, लेकराने अजून मामा पाहिला नाही. कसं होईल आपलं. सत्य आहे बरं, काय घडलेलं सांगतोय तुम्हाला. एक दिवस अशाच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तिची शेजारीन आली आणि म्हणते, ताई तुमच्या भावाच्या मुलीचं लग्न ठरलं. माझ्या? हो. पत्रिका दाखवली. त्या पत्रिकेवर स्वतःच्या भाचीचा फोटो पाहिला. 3 वर्षाची होती तेव्हा पाहिलं होतं तिला. माझ्या दादाच्या मुलीचं लग्न. श्रीमंताच्या घरी पत्रिका आली, पण गरीब आहे म्हणून माझ्या नवऱ्याचं नावही पत्रिकेत नाही, आणि आमच्या घरी सुद्धा पत्रिका नाही. भगवंता पुढे हात जोडते, प्रभू ही अशी परिस्थिती. माझं काय चुकलं. शेजारी म्हणते, ताई बिघडलेलं नातं सुधरू शकते, एकदा जा तुम्ही या लग्नाला, बोलवायची वाट पाहू नका, जा. तुमची भाऊजाई कशी आहे हो? खूप चांगली आहे स्वभावाने. स्त्रीला स्त्रीचं दुःख कळतं बाई, जा. तुमच्या भाऊजाईला दया येईल तुमची. खरं सांगतोय, तुम्ही जाईल फाटक्या तुटक्या कपड्या सहित जायची तयारी केली. असा आनंद माहेरी जाण्याचा. शेजारणीनं स्वतःला तर साडी दिली, पण पोरांना कोण कपडे, तसेच कपडे. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. सकाळी पहिल्या गाडीने जाणार. नवरा म्हणतो जाऊ नको. नवरा म्हणतो अपमान होईल तुझा, गरीबाची दया नसते लोकांना, बोलवल्याशिवाय जाऊ नये बाई लग्नात, ऐक माझं. मी जाणार. ऐकलं नाही आज नवऱ्याचं. गेली माहेरी. जिथं आई सोडायला यायची ती ठिकाण उतरली, तिथं पाहिलं. माहेराच्या भूमीचे दर्शनच घेतलं. माहेरातल्या अनेक महिला तिच्याशी बोलतात. तायडे आली हो काकू? आले. खूप दिवसानं आली बाई. हो, काम खूप आहे घरी, नाही ना होत. सांगितलं नाही की आमच्याकरता माहेराचे दरवाजे बंद आहे काकी. झाक झाकते बहीण माहेरचा. मुलं आहे का ग तुझी? हो काकू, माझी मुलं 2 आहे. बर बर. मला मोठा मंडप, सगळी व्यवस्था. भारावून गेली बहीण. ते विवाह सोहळ्याचं वातावरण पाहिलं. तुळशीला पाणी घालत होती भाऊजाई. दुरून दिसली. भाऊजाईला पाहता बरोबर डोळ्याला धारास लागल्या तिच्या. बहिणीचं आणि ननंदेचं, भाऊजाईचं ननंदेचं नातं खूप चांगलं आहे. वैचारिक पातळीच्या दर्जा ज्यांच्याकडे त्यांनी ते जोपासलाय. जसं की गोंधळी परिवारातली
परशुराम बाबांची बहीण सुद्धा या उत्सवात सहभागी आहे. सुनील दादांची, सुभाष दादांची, प्रल्हाद भाऊंची बहीण सुद्धा या उत्सवात सहभागी आहे. याचा अर्थ असा आहे, नणंदेचं भाऊजाईचं नातं जोपासण्याची कला गोंधळी परिवारातल्या महिलांना आहे. कौतुक आहे त्यांचं. आहेच. एखादी नदी जशी समुद्राकडे वेगात धावते तशी पळत गेली बहीण. कोणाकडे? वहिनीकडे. तिला पाहिलं, भाऊजाई सुद्धा पळत आली. दोघींनी एकमेकींना आलिंगन दिलं. पत्रिका देऊन माणसं लग्नाला येत नाही. आमच्या ननंदबाई बिना पत्रिकेच्या आल्या, पाय धरले. या ताई, ठेवणीतली साडी काढून ठेवली आहे तुमच्या करता, थोडी साडी नेसा. बरं बरं बहिणी. पहिला प्रश्न विचारला बहिणीनं, आलिंगन दिलं भाऊजाईला, वहिनीला. हा प्रश्न विचारते वहिनी, माझा दादा कसा आहे हो? खूप चांगला आहे, खूप चांगले आहे ते. मनात होत तिच्या, अरे ज्या भावानं कधीच बहिणीची आठवण काढली नाही, तिच्याही बद्दल विचारते, माझा दादा कसा आहे? चला ताई, हातातच धरलं तिचा हात. दोन्ही मुलं होते, हातातच धरलं तिचा हात. दोन्ही मुलं होते. वहिनी, ताई तुमची मुलं? हो, दोन आहे. दोन्ही भाच्यांना पोटाशी धरलं. चला मी तुम्हाला खाऊ देते. खूप आनंद झालेला. घरात नेलं. उंबरठ्यातूनच भावानं बहिणीला पाहिलं. कपाळावर आठ्या पडले त्याच्या. तू इथं का आलीस? मी तुला बोलवलं होतं का? अगं, इथं माझी नात्या गोत्याची मित्रमंडळी सगळी श्रीमंत आहे. तू पहिली लंकेची पार्वती आहे. निघा. आमच्या मुलीच्या लग्नात खेळ मांडू नका गरिबीचा.